यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या गाथ्यातील श्रीगुरूंचं वर्णन करणारा असा हा अभंग आहे। आणि आज किन्निमित्त हा कार्यक्रम आहे, महोत्सव आहे, हे सर्वांना आपल्याला विदितच आहे। गुरुपौर्णिमा या महोत्सवानिमित्त आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक असणारे या मंगलनाथ मंदिराचे सद्य संस्थापक हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली जाधव व त्यांचा परिवार यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपणाला सर्वांना विदितच आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा आहे, ज्यांनी जीवनभर अतिशय पराकाष्ठाचे परिश्रम करून या मंदिराची उभारणी केली, मंदिराची उभारणी करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्या जीवनामध्ये आल्या। शास्त्रामध्ये 3 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत। प्रथम क्रमांक आहे, काही एक वर्ग असा आहे जो आपल्या कार्यामध्ये विघ्न येतील म्हणून कार्यच प्रारंभ करत नाही, हा पहिला वर्ग आहे। दुसरा वर्ग असा आहे, कार्य तर प्रारंभ करतो पण कार्य प्रारंभ केल्यानंतर काही अडचण आल्यानंतर, विघ्न आल्यानंतर पुढचं कार्य तो अर्धवट सोडून देतो, हा दुसरा वर्ग आहे। आणि तिसरा वर्ग असा आहे की कार्य प्रारंभ करतो, मधात काही अडचणी आल्या, विघ्न आले, संकट आले, तर त्या आलेल्या विघ्नांवर मात करून, आलेल्या विघ्नांना सामोरे जाऊन आपले स्वीकारलेले कार्य तडीस नेतो। अशा प्रकारचा हा तिसरा कार्यकर्ता आहे, तो उत्तम कार्यकर्ता आहे। भगवद्गीतेमध्ये हे या कार्यकर्त्याचं वर्णन 18व्या अध्यायामध्ये केलेलं आहे। मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर निर्विकार करता सात्विक उच्यते, असं म्हटलेलं आहे। मुक्त संगो, ज्यांनी हे कार्य स्वीकारलं त्यावेळेस त्यांना अनेक अडचणी आल्या। वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय सीतारामजी बाबा ज्यावेळेस मंदिराची उभारणी करत होते, अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, पण अडचणी जरी आल्या असतील तरी भगवद्गीतेतील श्लोकामध्ये सात्विक कर्त्याचं वर्णन केलेलं आहे। मुक्त संघ अर्थात संघात मुक्त मुक्त संघ, संघातून मुक्त, कसल्याही प्रकारचा संघ त्यांना नव्हता, त्याच्याशिवाय हे सत्कार्य होत नाही। मुक्त संगो नहमवादी न अहमवादी इथे अनहमवादी। आता इथं या ठिकाणी एकाहून बळे आहेत, मी शिक्षक आहे आणि आपण सर्व शास्त्राभ्यास केलेले आहात, तर अशा प्रकारे न अहम इथे अनहम अर्थात मीपणा ज्यांच्या ठिकाणी नव्हता, अहमभाव, मी केले का मदतीस तव जाणितले ऐसे, मी केले का मदतीस तव झाले ऐसे जेने जाणितले तो सुट लागा। म्हणजे त्यांच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर याप्रमाणे असं त्यांचं जीवन होतं। मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह, धृती हीच उत्साहच, धृत्युत्साह द्वंद्व समास, आणि धृती आणि उत्साह त्यांच्या ठिकाणी यांचा समन्वय होता, समन्वय। धृती म्हणजे धैर्य होतं त्यांच्या ठिकाणी, महाराजांच्या ठिकाणी, सीताराम बाबांच्या ठिकाणी धैर्य होतं, धृती आणि उत्साह होता। उत्साह असल्याशिवाय हे एवढं मोठं कार्य होत नाही। धृती उत्साह यांचा समन्वय होता। धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर निर्विकार, मंदिर जर झालं
चांगलंच आहे. नाही जर झालं, ईश्वराची इच्छा. सिद्धी असिद्धी, सिद्धी प्राप्त जरी झाली तरी त्यांना समाधान होतं, आणि असिद्धी असफलता जरी मिळाली तरी महात्म्यांना समाधानच असतं. सज्जन हो, सिद्धी सिद्धीवर निर्विकारः, याच्यापासून ते निर्विकार होते. त्याचबरोबर असे असणारे हे सिद्ध शुद्धीवर निर्विकारः करता सात्विक उच्चते, अशा प्रकारचे हे सात्विक करते होते. आणि सात्विक कर्त्याकडून अशा प्रकारचं हे सत्कार्य होत असतं. विठ्ठल बरं, मंगलनाथ मंदिर हे आपण ऐकतो, भगवंताचं, भगवान शंकरांचं नाव आहे मंगलनाथ मंदिर. ठीक आहे ना. मंगलनाथ, जे काही जगामध्ये मांगलिक वस्तू आहेत, मंगल प्रधान आहेत, त्या मंगल प्रधान वस्तूंचा नाथ म्हणजे मंगलनाथ. असे असणारे मंगलनाथ आदिशंकराचं नाव आहे. आणि सज्जन हो, आमच्या वारकरी संप्रदायाची जी ज्ञानरूपी गंगा आहे ती इथूनच प्रवाहित झालेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छेंद्र तयाचा मुख्य शिष्य शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, म्हणजे वैष्णवाचे शिरोमणी, वैष्णव संप्रदायाचे शिरोमणी जर कोण असतील तर महादेव आहे ना. आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा पांजिरा दिदला असतो. बघा, ज्ञानेश्वरी ज्यांच्या पाठ आहे, बरेचसे अध्याय ज्ञानेश्वरीचे ज्यांच्या पाठ आहे, आणि ज्यांच्या प्रमाण, आता इथं गाथामूर्ती आहेत, इकडं ज्ञानेश्वरी पाठ कंठस्थ असणारे, म्हणजे मला काही जास्त प्रमाण आठवण्याची आवश्यकता नाही. विठ्ठल असे असणारे आद्य महादेव शंकर, तीही त्यांच्यापासून शिरोमणी असणारे, वैष्णव असणारे, तिथून ही आमची वारकरी संप्रदायाची ज्ञान परंपरा प्रवाहित झालेली आहे. ही गंगोत्री प्रवाहित झालेली आहे. आणि ती माजलगावकरांना या ठिकाणी पूजा करता यावी, रामायणाचा पाठ करता यावा, हरिपाठ करता यावा, तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण करता यावं, ही त्यांची जिज्ञासा महाराजांची. आणि मग या जिज्ञासेपोटी त्यांनी पराकाष्ठाचे प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नातून हे भव्य अशा प्रकारचं संस्थान उभारलं गेलं. आणि या संस्थानामध्ये त्यांच्यावर, सर्व महाराजावर प्रेम करणारी ही सर्व आपण मंडळी आहात. मग त्याच्यामध्ये गायनाचार्य आदरणीय गाथाकंठ भूषण, गाथा सम्राट या ठिकाणी हरिभक्तीपरायण सुभाषजी महाराज भोगे, त्याचबरोबर गायन सम्राट या ठिकाणी संगीत विशारद ज्यांचं झालेलं आहे, असं दोन्ही प्रकारचं संगीत, शास्त्रीय संगीतही आणि वारकरी संप्रदायाच्या विविध प्रकारच्या चाली सहज देतात, सहज अशा प्रकारचे असणारे हरिभक्तीपरायण आमचे मित्र अंगद गुरुजी डाके, भागवताचार्य, त्याचबरोबर मृदंग सम्राट आणि ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे हरिभक्तीपरायण आमचे मित्र परमादरणीय विठ्ठल महाराज अंबुरे,
सर्व गुण संपन्न असा चौकोनी चेहरा आहे. असे हे सर्व. त्याचबरोबर आमचे मित्र हरिभक्तीपरायण या ठिकाणी रमेशजी, प्राध्यापक रमेशजी गटकाळ सर बसलेले आहेत. तेही अशा प्रकारचं सूत्रसंचलनामध्ये सम्राट आहेत. कसल्याही प्रकारचा कार्यक्रम असो, सूत्रसंचलन जर असेल, सर्वात मोठा उत्सव, तर माजलगावकर, सर्वच माजलगावकर त्यांच्याकडे देत असतात. असे असणारे आणि ह्या सर्व सम्राटांमध्ये मग कोणीतरी एखादा भाट असावा स्तुती करण्यासाठी. म्हणून कदाचित ज्ञानेश्वर माऊलींनी माझी नियुक्ती केलेली असावी असं मी समजतो. तर अशा प्रकारचा हा महोत्सव. त्याचबरोबर या ठिकाणी नियमित असणारा हरिपाठ सायंकाळच्या वेळेला न चुकता कधीही हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आमचे मार्गदर्शक असणारे या ठिकाणी मदनरावजी शेंडगे साहेब, त्याचबरोबर अजून शिंगारे साहेब आहेत. नावं काही पाठ नाहीत माझ्या बऱ्याच जणांची. मधून बाप्पा पुरे आहेत. त्याच्यानंतर शिंगारे साहेब आहेत, नाना आहेत. आणि कोणताही कार्यक्रम असला की असे भजनामध्ये विशेष उपस्थिती राहावी. शेलापुरीकर भजनी मंडळी, त्याचबरोबर देवखिळा भजनी मंडळी, आणि नेहमी आमच्या हाकेला ओ देऊन नेहमी धावत येणारे असणारे आमचे गवते आप्पा, सर्वच या ठिकाणी आणि या परिसरातील सर्व भाविक भक्त आणि या संस्थांवर प्रेम करणारी सर्व भाविक भक्त मंडळी, या सर्वांना वंदन करून आपण आपल्या चिंतनाकडे येऊया. विठ्ठल सर्वांचीच नावं घेणं अशक्य आहे. सर्वांनी आपली नावं घेतली तर असे समजावं. परमार्थावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे मार्गदर्शक या ठिकाणी मुख्याध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे आहेत या ठिकाणी धरपडे सर बसलेले आहेत, त्यांनाही वंदन. त्याचबरोबर आमचे मित्र बालाजी तिडके सर या ठिकाणी बसलेले आहेत. नेहमी परमार्थिक कार्यक्रम असला आणि पाचारण केलं की ते नाही म्हणत नाहीत, कुठेही उपस्थित असतात. त्यांनाही वंदन. विठ्ठल सज्जन हो. गुरुपौर्णिमा. गुरु या शब्दासाठी शास्त्रामध्ये अनेक समानार्थक शब्द आलेले आहेत. गुरु शब्दासाठी गुरुजी शब्द आलेला आहे. गुरुजी शब्द आपण शाळेमध्ये वापरतो. शाळेमधले जे गुरुजी असतात ते प्रत्येक विद्यार्थ्यांना गणिताचे गुरुजी असतात, इंग्रजीचे गुरुजी असतात, मराठीचे गुरुजी असतात, विज्ञानचे गुरुजी असतात, इतिहास भूगोलचे गुरुजी असतात, चित्रकलेचे गुरुजी असतात, संगीताचे गुरुजी असतात. हे गुरुजी जे आहेत विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवत असतात आणि एक चांगला सुजान अशा प्रकारचा नागरिक बनवण्याचं ते कार्य करत असतात. हा गुरुचा पहिला प्रकार आहे. अशा प्रकारचे हे गुरुजी यांनाच अजून काही समानार्थक शब्द आहेत. त्यांच्यापैकी शिक्षक एक गुरुजींनाच आपण या गुरुजींनाच शिक्षकही म्हणतो, या गुरुजींनाच आपण अध्यापकही म्हणतो. अध्यापक शब्दाची संस्कृतमध्ये व्याख्या याप्रमाणे केलेली आहे. 5 वकारांनी वने प्रारंभ होणारे 5 शब्द, या 5 वकारांनी युक्त असणारा तो खरा अध्यापक असतो, असं शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. विद्या वपुषा वाचा वस्त्रेण विभवेन च वकारैहि पंचभिर्युक्तैहि सोध्यापको विशिष्यते. अर्थात विद्या तृतीय विभक्ती आहे प्रत्येक शब्दामध्ये. म्हणजे विद्येने संपन्न अशा प्रकारचा शिक्षक. आपल्या विषयावर ज्याचं काय आहे कमांड आहे, आपल्या विषयावर ज्याचं असतं कमांड त्याला असते डिमांड. नाही तर मग ज्याची नाही कमांड त्याला होत असते रिमांड.